त्यांचे चिरंजीव जे आहेत त्यांनी काल मोठे चिरंजीव त्यांना सांगितलं आम्हाला चहाला यायचं. चहाला यायचं म्हटल्यावर आल्यावर त्यांनी सांगितलं इथं आल्यावर असं सांगितलं की अण्णा आमच्या बरोबर झाले ते अण्णा तिथं नाही आहेत घरात कोण नाही ते दोन्ही चिरंजीव आले एक चिरंजीव इथंच माझ्या शेजारी इथं तर यांचाही तुम्ही घ्या आणि अशा चहाला यायचे म्हटलं कोणी चहाला बोलावतं कोणी स्वाभाविक आहे चहाला बोलवतं पण या ठिकाणी अण्णा हे अतिशय आतापर्यंत त्यांनी अजितदादांच्या बरोबर प्रामाणिकपणे काम केलेलं आहे आणि अजितदादांना जर त्यांना सोडायचे आणि यांच्या बरोबर जर दादाला सांगतील ना ते की जाऊन की आम्ही या ठिकाणी पक्ष बदलणार आहे अवकरणार तेवढं करणार आहे ते घरात नसताना एक सांगायचं की बाबा यायचं आणि त्यांच्या मुलांनी यांच्या अण्णांच्या मोठ्या मुलांनी सुद्धा शिवसेनेचा जे त्यांनी स्कार्फ घालायचा प्रयत्न केला नाही म्हणून सांगितलं ते व्हिडिओमध्ये स्पष्ट दिसते आणि अशा प्रकारचे गैरसमज करून घेणे लोकांना अशा प्रकारचे भूलथापा देणं हे बरोबर नाही असं माझं म्हणजे आणि तुम्हाला माहिती आहे मधल्या काळामध्ये काय घडामोडी झाल्या आणि विधानसभेला त्यांनी घड्याळ नाकारलं ते पण आणि भाजप भारतीय जनता पार्टी एकत्र काम करतो माझी आज ही भूमिका आहे अजितदादा पवार जिकडे असतील त्या बरोबर राहायचं जशी संजीव राजे रामराजे यांना मी पहिल्यापासून साथ दिली तशी आज माझी भूमिका ठामपणे जे पक्ष जे आहे भारतीय जनता पार्टी आणि राष्ट्रवादी त्या निर्णयावर मी ठाम आहे म्हणजे कालचा निर्वाळा झाला विषय स्पष्ट आहे जे पार्टीने जो विधानसभेला घड्याळ चिन्हावर निवडून आले सध्याचे आमदार सचिन पाटील बरोबर आता बाकीच्या घटनामध्ये नगरपालिकेला सुद्धा घड्याळ आणि एकत्र होते आज सुद्धा आमचं म्हणणं आहे हिथं जी भूमिका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने घेतली त्या भूमिकेवर आम्ही आहोत.